श्री गुरुभ्यो नमः. अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. अनेकदा शारीरिक व्याधींच्या उपचारासाठी आपण निरनिराळ्या पद्धती, निरनिराळे उपाय उपयोजत असतो, वापरत असतो. मात्र ज्यावेळेला आपण एखादी गोष्ट स्वीकारतो आणि ती बदलतो, त्यावेळेला निश्चितपणे आपल्याला जो अपेक्षित रिझल्ट आहे, परिणाम आहे, तो दिसत नाही किंवा तो दिसण्यामध्ये काही एक वेळ लागतो. त्यावेळेलाच आपण आधी स्वीकारलेली उपचार पद्धती ही बदलतो. एखाद्या माणसाच्या बाबतीमध्ये जर सगळ्या प्रकारच्या पद्धती, सगळ्या प्रकारचे उपचार करून झाल्यानंतर ती व्यक्ती एका विशिष्ट पद्धतीपाशी येऊन जर थांबत असेल आणि तिचा जर अतिशय खोलवर जाऊन विचार करत असेल, तर आपल्याला या कृतीमागे नक्कीच काहीतरी वेगळं कारण आहे किंवा काहीतरी प्रयोजन आहे, हे जाणवल्या वाचून राहत नाही. आणि अशी व्यक्ती जर स्वतः फार चिकित्सक असेल, स्वतः आयुष्याविषयी अतिशय सिन्सिअरली, अतिशय शांतपणे विचार करणारी असेल, तर मग ही व्यक्ती त्या प्रयोजनापर्यंत नक्कीच पोहोचते. पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी अर्थात प्रतिगमन उपचार पद्धतीच्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून आजवर मी निरनिराळ्या केसेस आपल्यासमोर आणलेल्या आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये देखील अतिशय महत्त्वाची, अतिशय विलक्षण अशी केस मी आपल्यासमोर आणलेली आहे. माझ्याकडे PLR करून घेण्यासाठी एक 50 वर्ष वयाचे गृहस्थ आले होते. या गृहस्थांच्या आयुष्यामध्ये एक स्थिरतेचा टप्पा त्यांनी आधीच पाहिलेला आहे. PLRच्या माध्यमातून आपल्या आयुष्यामध्ये एक प्रश्न जो ते वारंवार अनुभवत आहेत, त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल या अपेक्षेनं त्यांनी ही प्रक्रिया करून घेण्याचं ठरवलं. PLRच्या प्री टॉकमध्ये म्हणजे पहिल्या सेशनमध्ये त्यांची सगळी पार्श्वभूमी समजून घेत असताना अतिशय सरळ, साधं आणि समाधानी असं त्यांचं आयुष्य आहे हे माझ्या लक्षात आलं. विवाहित असलेल्या या दादांना 2 मुलं आहेत. आपण आपल्या आयुष्यामध्ये जे काही शिक्षण आपल्याला घ्यायचं होतं ते घेतलेलं आहे आणि नोकरी करून तिच्यामध्ये आपल्याला स्थैर्य देखील प्राप्त झालेलं आहे. ऐहिक जगाच्या ज्या वेगवेगळ्या गरजा असतात, ज्या वेगवेगळ्या अपेक्षा, इच्छा असतात, त्या देखील या व्यक्तीच्या बऱ्यापैकी पूर्ण झालेल्या आहेत आणि म्हणूनच एका समाधानाच्या पातळीवरती ही व्यक्ती स्वतःच्या आयुष्याकडे अतिशय प्रगल्भपणे पाहू शकते. या दादांचा PLR करून घेण्यामागचा उद्देश जाणून घेत असताना मला देखील आश्चर्य वाटलं की एखादी व्यक्ती स्वतःच्या आयुष्यामध्ये एक प्रश्न जो त्याला वारंवार सतावत आहे, त्याविषयी किती खोलवर जाऊन विचार करते. या दादांना जो प्रश्न पडलेला आहे, तो कुठलाही ऐहिक जगाशी संबंधित किंवा त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याशी संबंधित अजिबात नाही. मानवी देह धारण केला, वेगवेगळ्या काळामध्ये, वेगवेगळ्या ऋतूनुसार किंवा आपल्या आहारामध्ये काही गडबड झाली असेल, तर आपल्याला छोटे-मोठे आजार होत असतात. ही व्यक्ती देखील याला अपवाद नाही. आयुष्यभर जे काही चढ-उतार पाहिलेले आहेत, त्याच्यामधून होणारे किरकोळ आजार देखील माणसाला अशा पद्धतीनं त्याच्या अंतिम ध्येयापर्यंत आणून ठेवू शकतात. हा जो अनुभव आहे, तो या केसच्या माध्यमातून मी देखील घेतला. या दादांनी जो मूलभूत प्रश्न मला विचारला आणि जे त्यांचं PLR करण्याचं मूळ कारण होतं, तो म्हणजे त्यांना आयुर्वेदाविषयी वाटणारी प्रचंड ओढ आणि आसक्ती. व्यक्तिगत आयुष्यामध्ये ही व्यक्ती खऱ्या अर्थानं समाधानी आहे. अतिशय प्रेमाचे नातेसंबंध कुटुंबियांबरोबर आहेत. जिथे ही व्यक्ती काम करते, तिथे देखील त्यांना त्यांच्या कामानुसार जे काही श्रेय मिळणं अपेक्षित आहे, ते देखील मिळतं आहे. त्यामुळे आर्थिकही कुठली विवंचना या व्यक्तीला नाही. मात्र ज्या कारणासाठी त्यांनी PLR करून घेण्याचं ठरवलं आहे, हे थेटपणे विचारलं असताना त्यांनी एका वाक्यात मला सांगितलं की मला स्वतःला आयुर्वेदाविषयी प्रचंड ओढ आणि जाणून घेण्याची जी इच्छा आहे, ती नेमकी का आहे हे समजत नाही आणि याचं उत्तर मला या प्रक्रियेच्या माध्यमातून मिळवायचं आहे. खरं तर आपल्या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना निरनिराळ्या गोष्टींविषयी आपल्याला ओढ वाटू शकते किंवा त्याविषयी अधिक माहिती घेण्याची इच्छा, लालसा देखील होऊ शकते. याच भावनेनं आपण अनेकदा वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करतो आणि माहितीही गोळा करत असतो. मात्र या दादांच्या बाबतीमध्ये असं नव्हतं. वरवर असणारं कुतूहल किंवा जाणून घेण्याची जी इच्छा आहे, त्याच्याही आत अस्तित्वात असलेला एक वेगळा घटक या दादांच्या बाबतीत आहे. तो म्हणजे त्यांना आयुर्वेदाविषयी प्रचंड आदर वाटतो आहे. कुठल्याही गोष्टीचं जर कारण किंवा मूळ शोधायचं झालं, तर व्यक्तीला आपल्या स्वतःकडे पाहून अनेकदा त्याची उत्तरं मिळतात आणि म्हणूनच आपल्याला वाटणाऱ्या आयुर्वेदाच्या ओढीचं आणि ते ज्ञान घेण्याच्या लालसेचं नेमकं कारण काय आहे, याचं उत्तर आपल्याच कुठेतरी मागच्या धाग्यांमध्ये, गतजन्मामध्ये मिळू शकतं. या प्रचंड विश्वासानं ही व्यक्ती इथपर्यंत येऊन पोहोचली होती. आता मी आणखीन थोडं हे विस्तारून समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना विचारलं, आयुर्वेदाविषयी तुम्हाला आदर वाटतो आहे, माहिती घेण्याची इच्छा आहे, इथपर्यंत ठीक आहे.
मात्र नेमकं तुमच्या आयुष्यामध्ये आयुर्वेदाचं स्थान काय आहे, हे जर मला थोडक्यात सांगितलं, तर आपल्याला सेशनच्या दृष्टिकोनातून हे उपयुक्त ठरू शकतं. त्या दादांनी जे सांगायला सुरुवात केली, ते ऐकून मी देखील थक्क झाले. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे काही ते दादा खात आहेत किंवा पीत आहेत, त्या प्रत्येकामागे आयुर्वेद काय सांगतो आहे, हे त्यांना जाणून घेण्याची इच्छा आहे. त्याच दृष्टिकोनातून त्यांनी निरनिराळ्या संहिता आणून आपल्याला जमतील तशा त्या वाचूनही घेतलेल्या आहेत. बऱ्याचदा त्यातल्या काही गोष्टी कळतात आणि अनेकदा खूपशा गोष्टी डोक्यावरून जातात. हे सत्य जरी असलं, तरी मी अविरतपणे तो प्रयत्न करत राहतो आणि तो का करतो याचं मला उत्तर मिळत नाही. मात्र असं केल्यानं मला एक वेगळ्या प्रकारचं आत्मिक समाधान आणि शांतता प्राप्त होते. बघा, ज्या माणसाचा शैक्षणिक आयुष्यामध्ये कुठेही आयुर्वेदाशी काहीही संबंध आलेला नाही, घरामध्ये कुठलीही वैद्यकीची पार्श्वभूमी नाही, मात्र तरी देखील एखाद्या व्यक्तीला भारताच्या भूमीमधील अतिशय प्राचीन असं जे ज्ञान आहे, असं जे ज्ञानभांडार आहे, याच्याविषयी एवढी आसक्ती कशी काय वाटू शकते? हा कुठल्याही सामान्य माणसाला पडलेला प्रश्न त्या दादांनाही पडला आणि म्हणूनच ते इथपर्यंत आले. PLRच्या दुसऱ्या सेशनमध्ये सद्गुरू कृपेनं त्यांना ध्यानाच्या खोल अवस्थेपर्यंत पोहोचता आलं आणि ध्यानावस्थेमध्ये त्यांनी स्वतःला ज्या गतजन्मामध्ये पाहिलं, तो अतिशय वैशिष्ट्यपूर्ण होता आणि त्यांच्या आयुर्वेदाविषयी वाटणाऱ्या आदराचा किंवा ज्ञानलालसेचा थेट संबंध सांगणारा होता. ध्यानावस्थेमध्ये जो गतजन्म त्यांच्यासमोर उलगडला, त्या गतजन्मामध्ये यांनी स्वतःला एका तरुणीच्या स्वरूपामध्ये पाहिलं. ही तरुणी दक्षिण भारतातील मदुरई या शहरामध्ये ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्माला आलेली आहे. या कुटुंबामध्ये पूर्वापार पिढीजात असा वैद्यकीय सेवेचा वारसा चालत आलेला आहे. या वारशाच्या माध्यमातून या कुटुंबातील मंडळी मर्मचिकित्सेचं ज्ञान प्राप्त झालेली होती आणि मर्मचिकित्सेबरोबरच वनौषधींचा वेगवेगळ्या रोगांवरती उपयोग करून रोगमुक्त करण्यासाठी, रुग्णांना आराम पडावा याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची औषधं देखील या घरामध्ये बनवली जात होती. अगदी लहानपणापासून या मुलीनं आपल्या डोळ्यासमोर ज्या काही औषधांच्या प्रक्रिया पाहिलेल्या होत्या, त्याचाच एक भाग म्हणून तिला देखील घरात चालत आलेल्या या परंपरेचा भाग होणं अपरिहार्य होतं आणि त्याप्रमाणे ती शिकली देखील. सुरुवातीच्या टप्प्यावर मनापासून तिनं त्या सगळ्या गोष्टी अर्जित केल्या. पुढे जसजसा काळ बदलत गेला, तसं लोकांचं जीवनमान देखील बदलत गेलं आणि या बदललेल्या काळानुसारच लोकांनी आपल्याला होणाऱ्या छोट्या-मोठ्या आजारांसाठी आधुनिक औषधोपचार, विशेषतः ॲलोपॅथीचा उपचार करायला सुरुवात केली. ज्या घरामध्ये पूर्वापार पिढ्यानपिढ्या नैसर्गिक गोष्टींचा उपयोग करून औषधं तयार केली जात होती आणि रुग्णसेवा होत होती, त्या घरातल्या या व्यक्तीला, जी स्वतः रुग्णसेवेमध्ये होती, तिच्यासमोर एक यक्ष प्रश्न उभा राहिला. तिच्याकडे येत असणारी रुग्णांची जी संख्या आहे, ती हळूहळू रोडावत चालली होती आणि ती फार काळजीत पडलेली होती. कारण या रुग्णसेवेतूनच तिचा जो काही प्रपंच होता, तिचं जे काही घर होतं, त्याला देखील हातभार लागत होता. रुग्णसेवेबरोबरच आपल्या ऐहिक गरजांची पूर्तता ही त्या औषधींवरती आणि त्या रुग्णसेवेवरती अवलंबून होती. तर दुसरीकडे रुग्णांची मानसिकता ही दिवसेंदिवस बदलत चाललेली होती. वेगवेगळे चूर्ण, वेगवेगळे काढे घेण्यापेक्षा एक छोटीशी गोळी घेतली किंवा एक पातळ औषध प्यायलं की लगेच आराम पडतो आणि कामाला जायला मिळतं किंवा आपलं दैनंदिन कार्य आपण लगेच करू शकतो. या भावनेतून अनेक लोकांनी वनस्पतींवर आधारित असलेली उपचार सेवा घेणं टाळून नव्यानं आलेली आणि सुटसुटीत अशी जी औषध प्रणाली आहे, जी आधुनिक औषध प्रणाली आहे, ती स्वीकारली आणि पर्यायानं या व्यक्तीच्या मनासमोर जे द्वंद्व निर्माण झालेलं होतं, आता त्यानं एका यक्ष प्रश्नाचं स्वरूप धारण केलं. यातून बाहेर पडण्यासाठी वैद्य असलेल्या या स्त्रीनं आपल्या आयुष्यामध्ये जी आजवर वनौषधींवर आधारित रुग्णसेवा चालू ठेवलेली होती, तिच्यामध्ये बदल करण्याचं ठरवलं आणि त्यानुसार कृती देखील केली. जे काही तिला पारंपरिक ज्ञान प्राप्त होतं, त्याला जोड तिनं आधुनिक औषधांची दिली आणि त्या वनौषधींबरोबरच अगदी बेमालूमपणे जी काही आधुनिक औषधं आहेत, ती मिसळून तिनं रुग्णसेवा करायला सुरुवात केली आणि अर्थातच परिणाम जो होता, तो चटकन दिसायला लागला. तिच्याकडं रोडावत चाललेली रुग्णसंख्या अचानक वाढायला लागली आणि तिचा जो रुग्णसेवेचा ध्यास आहे, तो अक्षरशः व्यवसायामध्ये बदलून गेला. आपल्याकडे जास्तीत जास्त रुग्ण यावेत आणि त्यांना आपल्याकडून काही काळ औषधं घेता यावीत, याच्यासाठी जे काही योग्य औषध आहे, ते देखील ते विभागून देत असे. म्हणजेच जर एखाद्या रुग्णाला औषध घेऊन 7 दिवसात बरं वाटणार असेल, तर ती त्या रुग्णाला 15 दिवसांच्या औषधाचा कोर्स लिहून देत असे, जेणेकरून 15 दिवस त्या रुग्णाबरोबर येणारं जे मूल्य आहे, जे पैसे आहेत, ते तिला प्राप्त होतील.
तिच्या या बदललेल्या भूमिकेमुळं जे काही परिणाम झालेले आहेत, कदाचित तिला त्या क्षणी त्याची कल्पना आलेली नसावी, मात्र तिच्या घरातील वडीलधाऱ्यांना याच्याविषयी काळजी वाटायला लागलेली होती आणि याच काळजीपोटी तिच्या आजोबांनी तिला एकदा शांतपणे समोर बसवून, आपण श्री धन्वंतरींचे पूजक आहोत, त्यांची सेवा करणं हे आपलं कार्य आहे आणि रुग्णांच्या माध्यमातून तेच आपल्या समोर येतात, त्यामुळे आपण त्यांच्याशी अशी बेईमानी करणं म्हणजे स्वतःचाच घात केल्यासारखं आहे, अशा कडक शब्दांमध्ये आजोबांनी सांगून देखील त्या स्त्रीला ते समजून आलेलं नाही आणि त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. आपल्या हातून जे कृत्य घडतं आहे, त्या कृत्यापायी घरातलं एक माणूस आपल्यापासून दुरावत चाललेला आहे, हे तिच्या लक्षातही आलेलं नाही. शेवटची कडी तुटली ती नवऱ्याच्या माध्यमातून. तिच्या पतीला या सगळ्या गोष्टींचा प्रचंड वीट आला, तिटकारा आला आणि त्यांनी तिच्याशी असलेला संबंध तोडायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे कृती देखील केली. तरीही या स्त्रीला स्वतःच्या कृतीचा पश्चात्ताप किंवा त्याचा पुनर्विचार करावा अशी भावना निर्माण झाली नाही. काही वर्षांनी ज्यावेळेला गात्र थकायला लागली, त्यावेळेला आपण केलेल्या कृत्याचा तिला पश्चात्ताप झाला आणि त्यावेळेला खरोखर वेळ निघून गेलेली होती. जीवाभावाची सगळी माणसं आपल्यापासून दूर गेलेली आहेत आणि या बेईमानीतून कमावलेला पैसा फक्त आपल्यापाशी आहे. श्री धन्वंतरींचा द्रोह करणं आणि स्वतःचा आत्मघात करणं या गोष्टीचं जे गांभीर्य आहे, तिला वयाच्या त्या टप्प्यावरती समजलं. ही आलेली उपरती इतकी गंभीर स्वरूपाची होती की तिनं स्वतःचा आत्मघात करायचं ठरवलं आणि पहा, आत्मघात करत असताना देखील तिनं तिला असलेल्या वनस्पतींच्या ज्ञानाचाच उपयोग करून घेतला आणि स्वतः विषप्राशन केलं आणि आपलं जीवन संपवलं. बरं, जीवन संपवल्यानंतर प्रश्न मिटला असं होत नाही. ध्यानाच्याच पुढच्या अवस्थेमध्ये या दादांनी जे अनुभवलं आणि जे त्यांनी सांगितलं ते मी आता आपल्याला सांगते. मदुराई येथे असलेल्या मीनाक्षी मंदिराच्या परिसराच्या बाहेर अनेक वर्ष हा जीवात्मा ज्यानं देह सोडलेला आहे तो घुटमळत राहिला. खरं तर एखादा जीवात्मा ज्यावेळेला शरीर सोडतो त्यावेळेला काळ आणि स्थळ याचं भान राहत नाही. मात्र ध्यानावस्थेत असलेल्या या दादांना हे अनुभवता आलं की आपल्याला माहिती असलेली 20 वर्ष त्या जीवात्म्याला तिथे घुटमळत राहावं लागलं आणि नंतर त्याचा पुढचा प्रस्थानाचा प्रवास सुरू झाला. आपल्या हातून गतजन्मामध्ये जे कृत्य झालेलं आहे त्याची क्षमा याचना करत असताना हे दादा अक्षरशः ओक्सबोक्शी रडत होते आणि ज्यावेळेला आम्ही ध्यानावस्थेमधून बाहेर आलो त्यावेळेला त्यांना तीव्रपणे जाणवलं की मला आयुर्वेदाचं एवढं वेड का आहे. गतजन्मामध्ये वनौषधींच्या ज्ञानाच्या स्वरूपामध्ये जो आशीर्वाद आपल्याला प्राप्त झालेला होता तो आपण आपल्या अहंकाराने वाया घालवला, याचा पश्चाताप त्या दादांना खूप त्रास देत होता. शांत झाल्यानंतर त्यांना नंतर लक्षात आलं की आता मला स्वच्छपणे लक्षात येतं आहे की नेमकं आयुर्वेदाचं आणि माझं नातं काय आहे. या जन्मामध्ये पात्रता असूनही, इच्छा असूनही मला त्या क्षेत्रामध्ये जाता आलं नाही. ज्या आशीर्वादाला, ज्या ज्ञानाला मी माझ्या अहंकाराने गतजन्मामध्ये नाकारलं तो या जन्मामध्ये माझ्या समोर आहे, मात्र मला तो ग्रहण करता येत नाही किंवा आत्मसात करता येत नाही. याच्या इतकी त्रासदायक गोष्ट जगात कुठलीच नाही. आता त्यांच्या प्रत्येक कृतीमागचं प्रत्येक कारण लख्ख सूर्यप्रकाशासारखं त्यांच्या समोर होतं. खरं तर या विलक्षण उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याही मनामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला पुनर्विचार करून त्याच्या मुळाशी जाता येऊ शकतं. सहजपणे वाटणारी एखादी गोष्ट, सहजपणे वारंवार करावीशी वाटणारी गोष्ट ही निश्चितपणे सहजपणे वाटत नसते. तिच्या मागचं जे कारण आहे ते कदाचित आपल्याला ज्ञात नसतं, म्हणूनच आपण त्या गोष्टीला सहजपणाचं नाव देऊन पुढे निघून जातो. मात्र या मानवी जन्मामध्ये मानवी देह धारण केल्यानंतर कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नाही, कुठेही योगायोग असत नाही. ज्या गोष्टी आपल्याला कळत नाही, त्याच्या मागचा कार्यकारण भाव आपल्याला समजत नाही, त्या गोष्टी आपण योगायोग या शीर्षकाखाली टाकतो आणि पुढे निघून जातो. मात्र कधी कधी एखादी गोष्ट वारंवार होत असते त्यावेळेला निश्चितपणे लक्षात येतं की हा नक्कीच योगायोग नाही. यामागे अज्ञात अशा शक्तींना, अज्ञात अशा ऊर्जेला मला काहीतरी सांगायचं आहे, कुठली तरी नवीन वाट दाखवायची आहे, हा हेतू असू शकतो. अशी भावना ज्यावेळेला आपल्या मनामध्ये निर्माण होते त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपला स्वशोधाचा प्रवास सुरू झालेला आहे असं समजावं. स्वतःला शोधण्याच्या या प्रवासामध्ये जी पूर्वअट आहे ती म्हणजे स्वतःच्या शरीराच्या जाणीवेच्या पलीकडे आपल्याला पाहता यायला हवं. अगदी सोप्या भाषेत, आपण स्त्री आहोत का पुरुष आहोत या बाह्य जाणीवेच्या पलीकडे जाऊन आपण एक व्यक्ती आहोत या मुद्द्यावर ज्यावेळेला आपण येऊन थांबतो, तिथून पुढे आपला हा स्वशोधाचा जो प्रवास आहे तो खऱ्या अर्थानं सुखकर आणि सोपा होऊन जातो.
निरनिराळ्या गोष्टींच्या माध्यमातून एखादं पुस्तक असेल, एखादा व्हिडिओ असेल, एखादं पॉडकास्ट असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं साधं बोललेलं देखील असू शकतं. या माध्यमातून सद्गुरू आणि अज्ञात गुरुमंडळातील निरनिराळ्या ऊर्जा आपल्याला कायम मदत करत असतात. जर अशा प्रकारे सगळ्या बाजूंनी ऊर्जा जर आपल्याला मदत करत असेल, तर आपल्याला ते का कळत नाही? या प्रश्नाचं उत्तर समजून घेत असताना आपल्याला खूप काही करावं लागेल आणि मग या उत्तरापर्यंत पोहोचता येईल असं अजिबात नाही. अगदी साधं आहे. समोरून ऊर्जेचा प्रवाह सातत्यानं अविरतपणे वाहतो आहे. मात्र ती ऊर्जा मला समजण्यासाठी मी तिथे उपस्थित आहे का? थोडक्यात अवेलेबल आहे का? माझ्या ऐहिक आयुष्यातील एवढ्या विवंचना आहेत, व्यक्ती म्हणून आहेत, शरीर म्हणून आहेत, माझी बुद्धिमत्ता आहे, तिच्या आहेत, नोकरीच्या आहेत, मुलाबाळांच्या आहेत, घराच्या आहेत, दिसण्याच्या आहेत, केस काळे पांढरे होण्याच्या देखील आहेत. या सगळ्या विवंचनांच्या पलीकडे जाऊन जो अविरत ऊर्जा प्रवाह वाहतो आहे, तो पाहण्यासाठी जो अवकाश असावा लागतो, तो माझ्याकडे आहे का? या प्रश्नाचं उत्तर त्या व्यक्तीनं, त्या जीवानं स्वतः शोधायला हवं. आणि इथे खऱ्या अर्थानं उपयोग होतो आपल्यातल्या साक्षीत्वाचा. आपल्याला विटनेस करता जर यायला लागलं, आपल्याला पाहता जर यायला लागलं, तर अनेक गोष्टी सहजपणे, अलगदपणे आपल्यासमोर सुटतात. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत, की ज्याची उत्तरं आजवर आपण शोधलेली नाहीत. मनाच्या कोपऱ्यामध्ये दूरवर कुठेतरी या गोष्टी आपण फेकून दिलेल्या आहेत किंवा साईडलाईन केलेल्या आहेत. कधीतरी मनाच्या पृष्ठभागावर त्या येतात, क्षणभर आपल्याला खंगाळून टाकतात, त्रास देतात आणि पुन्हा आपण आपलं "ये रे माझ्या मागल्या" करत पुढे जात राहतो. जर ही शृंखला, हे सातत्य आपल्याला थांबवायचं असेल आणि स्वशोधाच्या प्रवासाला जायचं असेल, अशा प्रश्नांची उत्तरं आपण शोधत असाल, तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या WhatsApp क्रमांकावरती संपर्क करून आपण माझ्याशी आपल्या भेटीची वेळ निश्चित करू शकता. प्रतिगमन उपचार पद्धतीच्या माध्यमातून अनेक लोकांना या स्वशोधाच्या प्रवासामध्ये मदत झालेली आहे. कदाचित पुढची ती व्यक्ती आपणही असू शकता. आज या व्हिडिओमध्ये इथेच थांबते. पुन्हा भेटूयात असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.